नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभम काळे आणि आज आपण जे-एम-एफ-सीची लेक्चर सिरीज चालू करतोय. ज्यामध्ये जे-एम-एफ-सीचे 12च्या 12 सब्जेक्ट जे काय आहेत, जे-एम-एफ-सी आणि सी-जी-जे-डीसाठी ते आपण YouTubeवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहेत. जे की सगळ्यांना ऑब्व्हियसली फ्री ऑफ कॉस्ट असतील. त्यामुळे पहिल्यांदा जे जे हक्काचे 2 सब्जेक्ट्स आहेत, पहिलं म्हणजे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आणि दुसरं म्हणजे इंडियन लिमिटेशन ॲक्ट. तर हे दोन्ही सब्जेक्ट्स आपण चार्ट्सवरती उडवतो. म्हणजे कधी आपल्या प्राईम टाईममध्ये एक्झामच्या 10-15 दिवस आधी केवळ त्यावेळेस आपली 3री किंवा 4थी रिव्हिजन चालू असते किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी वगैरे फक्त चार्ट्स वाचून आपण 20 आणि 20 हे 40 मार्क्स सिक्युअर करतो. आता या हिशोबाने जर चालायचं असेल, चार्ट्स कळायचेत तर त्यासाठी बेसिक नोशन्स पण क्लिअर पाहिजेत. त्यामध्ये मग आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टच्या बेसिक्सपासून म्हणजे हिस्टोरिकल बॅकग्राऊंडपासून तर ज्युरिस्डिक्शनपर्यंत हे सगळंच कव्हर करूयात. तर मग आता आपण लेक्चर चालू करायच्या आधी मी माझं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला की माझं नाव ॲडव्होकेट शुभम काळे. माझं लॉ यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज पर्वती पुणे इथनं झालेलं आहे आणि जे-एम-एफ-सीचे जे क्लासेस आहेत त्या सगळ्या बेसिक गोष्टी असतील त्या माझ्या ॲडव्होकेट गणेश शिरसाट सरांकडनं कंप्लीट झालेल्या आहेत. त्या बेसिक गोष्टी कळालेल्या आहेत. तर मग युनिव्हर्सिटीच्या पोरांचे लेक्चरही घेतले. मग म्हटलं की अशा पद्धतीने एक ट्राय मारायला काही हरकत नाही, म्हणून आपण यूट्यूबचं चॅनल खोलतोय आता आणि पहिलाच ॲक्ट घेतोय. तर ते मग जे हक्काचे विषय आहेत ते पूर्ण करूयात ना. मग पहिला घेतो आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट. आता महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट शिकवण्याच्या सगळ्या शिक्षकांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आता आपलं काय करतोय आपण की इंटरलिंकेजेस घेतोय. म्हणजे जो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचा सेक्शन 16 आहे हा सगळ्यात मोठा आहे. मग त्यामध्ये कोणते कोणते इंटरलिंकेजेस आहेत त्या हिशोबाने मग थोडंसं पुढे आणि थोडंसं पाठी सरकून पूर्णच्या पूर्ण ॲक्ट कसा चौकटीत बसवता येईल याचा आपण प्रयत्न करणार आहेत.